नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात हवामान तडाखा। आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची उलटी गिनती सुरू। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक बातमी। मित्रांनो, हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार 2 ते 4 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली। तर सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये वातावरणात मोठे बदल दिसून येत आहेत। दिवसभर कडक ऊन आणि उकाडा जाणवत असला तरी दुपारनंतर अचानक वातावरणात ढगांची गर्दी वाढत आहे। काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी देखील कोसळताना दिसत आहेत। मात्र हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की सध्या सुरू असलेला पाऊस हा स्थानिक वातावरणामुळे तयार होत असून हा पूर्णपणे मान्सूनचा पाऊस नाहीये। तर 25 मे पासून विदर्भासह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। तर जालना जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, सिल्लोड, कन्नड तसेच आसपासच्या भागात वातावरणात अचानक बदलू शकते। तर दुपारनंतर ढगांची गर्दी वाढून काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली। दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातही हवामानात बदल सुरू झाले आहेत। 27 मे रोजी सोलापूर, सांगली, लातूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण अधिक सक्रिय होऊ शकते। तर काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेगही वाढू शकतो। त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन हे हवामान खात्याकडून देण्यात आले। विशेष म्हणजे कोकण किनारपट्टीवर आर्द्रतेचं प्रमाण वाढू लागलं आहे। समुद्राकडून येणारे मान्सूनपूर्व वारे सक्रिय होत असून वातावरणात गारवाही जाणवू लागला आहे। तर केरळमध्ये मान्सूनचे आगमन वेळेवर होण्याची चिन्हे दिसत असल्याने महाराष्ट्रातही मान्सूनची प्रगती वेगाने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। 30 मे पर्यंत मध्य प्रदेशातील खांडवा, जबलपूर आणि भोपाळ परिसरात पावसाळी वातावरण सक्रिय होण्याचा अंदाज आहे। या बदलाचा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांवर दिसून येऊ शकतो। त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाची शक्यता आता आणखी वाढणार आहे। मित्रांनो, हवामान अभ्यासकांच्या अंदाजानुसार 2 जूनपासून महाराष्ट्रातील भागात अनेक मान्सूनचे काळे ढग दिसू लागतील। वातावरणात अचानक गारवा वाढेल, ढगाळ वातावरण तयार होईल आणि मान्सूनच्या आगमनाची स्पष्ट चिन्हे दिसतील। त्यानंतर 2 ते 4 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनचे अधिकृत आगमन होण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केलाय। यानंतर 6 ते 8 जून दरम्यान मान्सूनचा पाऊस अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे। तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात मध्यम ते जोरदार सरींची सुरुवात होऊ शकते। तर काही भागात सलग पाऊस पडण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट मानली जाते, कारण जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चांगला पाऊस झाला तर 15 ते 16 जूनपासून खरीप पेरणीला सुरुवात होऊ शकते। त्यामुळे बियाणे, खतं आणि मशागतीची तयारी पूर्ण करून ठेवण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांच्या माध्यमातून देण्यात आलाय। दरम्यान हवामानातील अचानक बदलांमुळे काही भागात वादळी वारे आणि विजांचा धोका देखील निर्माण होऊ शकतो। त्यामुळे विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहावे, झाडाखाली थांबणे टाळावे आणि शेतीतील इलेक्ट्रिक वाहनांची उपकरणांची काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आले। तर मित्रांनो, महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची चाहूल आता स्पष्टपणे दिसू लागली। पुढील काही दिवस राज्यातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत। तर अशाच हवामान आणि मान्सूनविषयक ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हवामान तडाखा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।